मला पण दे, मला पण जायचंय. हा आण गडबाण. शाबास. हा डबा रेडी आहे. हा डबा घेऊन आली आहेस तू. हो अहो ते मागे काय आहे त्याच्या याच्यातच जा ना, त्यासाठीच आहे ते. अरे बापरे, त्यासाठी एवढी मोठी खोली. किती छान. जा जा त्यात जा. त्याच्यात बरोबर. इथे आधीच एक माणूस राहतो, हा ओरडेल. अरे मी इथे राहत नाही, इथे फक्त थोड्या वेळासाठी आलो होतो. तुम्हाला जायचंय का? जा 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 जा. बरोबर ठीक आहे. चप्पल घालून जा, चप्पल घालून जा. नाही नाही मी फिरायला नाही जाते. अरे ठीक आहे जा. काय चाललंय माझ्या घरात बाबा? हे काय बघताय ना काय चाललंय? ग्रामीण भागातले लोक आहेत अहो, काय ते. ग्रामीण भागात गोंधळे गोंधळे काय चाललंय? हे माझी पिस्तूल कुठे आहे? हाय की अगं, कपाटात. दे आणून. हा कपाटात बघताय ना गोंधळ? त्या गावातल्या मुलींशी लग्न केलं की असंच होतं. गावठळ कुठची एक नंबरची. ठीक आहे. अरे कुठे ठेवली दे. होती? उशीर होतोय मला. पाणी? हे पिस्तूल आहे का पिचकारी आहे? हे ते पाणी होत. अगं ते तू फ्रीज मध्ये ठेवलं होतंस. त्यात भाजी ठेवतात थंड होण्यासाठी. हा तेव्हाच माझ्या काल चपला एकदम गार लागत होत्या. अरे देवा, तू चपला फ्रीज मध्ये ठेवल्यास? हो बाबा हे काय चाललं बाबा? सोनबाई, अगं काही नाश्त्याची सोय केली आहे का? हो आहे ना. दे ना मग. सरप्राईजच आहे तुम्हाला. सरप्राईज म्हणजे काय? काय खाऊ घालणार आहे सरप्राईज मध्ये काय माहित नाही. घ्या. अरे वा 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 क्या बात है. व्हेरी गुड व्हेरी गुड. गुड गुड गुड. वा छान झालाय हा शिरा. शिराने पोहेत ते. हा माझा पाईप दिसला का कुठे? हा घ्या. बाई हा नाही ग ओढायचा ओढायचा पाईप. हा मग घ्या ना, ओढा ना. बघूया कोण जिंकतं बघूया. हा ओढा. अरे काय चाललंय हे माझ्या घरात? आम्ही गावाला खेळायचो प्रदीप आणि मी. प्रदीप कोण? अहो बिल्डिंग खाली म्हैस कोणी बांधली? बिल्डिंग खाली म्हैस? मी बांधली. का? कारण चांगली जागा आहे तिकडे ना पार्किंग साठी. कारंडे गावठी बायको केलात तुम्ही, गावठी बायको. अहो अगं हे बघ एक मिनिट झालं तुझं समाधान? गेली ना माझी अब्रू तुझ्यामुळे. तुझ्यामुळे आज मला सगळे घालून पाडून बोलतायत. काय काय करतेस माझ्या घरात? हे सगळं करायचं होतं तर जा कोणतरी गावचा बघ आणि त्याच्या बरोबर लग्न कर. तू जा नाहीतर मी जातो इथून. काय? अरे माझ्या कुंडीत वाट लावली आहेस माझ्या घराची. माझं घर तू आत्ताच्या आता निघून जा, नाही तर मी खरंच जाईन. नाही कधी त्याने मला माफ करत आहे. माफ करत. तुझा तू आत्ताच्या आता जा इथून. गोंधळे बघितलं ना काय चाललंय माझ्या घरात? जाऊ दे सर, दुसरी मुलगी बघू. एक्सक्यूज मी. मी प्रिया. ओळखल्यात ना? हो हो. मी तुम्हाला म्हटलं होतं ना मला तुमची मुलाखत घ्यायची आहे. हो बसा ना. थँक्यू. करायची मुलाखतीला सुरुवात. जय सिंग
जयसिंगराव तुम्ही माझा मटक्याचा अड्डा उद्ध्वस्त केला जयसिंगराव. आता तुम्ही मरणार आहात जयसिंगराव. अरे देवा, हा मरणाला तयार. एक मिनिट. अहो. इथे बहुतेक गोळीबार होणार आहे. मी पळालेलंच बरं. अगं मला सोडून चाललीस तू. तू मर एकटा. थँक्यू डॉक्टर, मला कमी डायलॉग दिल्याबद्दल. ढिसक्या शेपू शेपू थांब 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 थांब. तुम्हाला काय सांगायचं. नाही शेपू नाही, माझं चुकलं शेपू, माझं चुकलं. तू माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला शेपू. बोल शेपू. माझी शेवटची इच्छा आहे काय तुमच्या हाताने कुंकू लावा. कुंकू लावा शेपू. शेपू गेलीस, मला सोडून गेलीस शेपू, सोडून गेलीस. चुकलं माझं. सुनबाई, हे मशरीची पुडी कोणाची आहे? याच्यात लिहू का थोडीशी मी? हा थोडी घ्या, मला बाकीची ठेवा. शेपू काय चालवलं हे तुम्ही? आणि तुम्ही मला ओळखलं नसेलच. जावई बापू. बाबा तुम्ही. जावई बापू तुमचे डोळे उघडावेत म्हणून आम्ही तिघांनी मिळून हे नाटक केलं. फक्त शेवटी ह्यांनी माती खाल्ली. जे झालं ते विसरून कळलं. तुम्ही फक्त माझ्या आपण दोघं संसार करू, सुखी राहू, अजून काय नको. लपताय तुम्ही. चाय. आता मी येणार आहे गिरिजाकडे. गिरिजा, तुझी काय व्यक्तिरेखा या सिनेमात? मी राधा नावाचं कॅरेक्टर प्ले करते आणि मी राघवची बायको आहे. आम्ही US वरून इकडे आलो आहे. आणि राधा हे कॅरेक्टर खूपच बॅलन्स्ड, कंट्रोल्ड आणि प्रॅक्टिकल असं कॅरेक्टर आहे. आणि राघव आणि निवेदिता सराफ यांनी जो रोल केला आहे, या दोघांमध्ये एक बॅलन्स साधण्याचा प्रयत्न नेहमी हे कॅरेक्टर करतं आहे. अशा प्रकारे ह्याच्या बायकोचा रोल केलेला आहे. वा वा. आणि आता येणार आहे शर्वरी जेमिनीस यांच्याकडे. खरं तर शर्वरी यांच्या नृत्याशिवाय कुठल्याही कार्यक्रमाला सुरुवात होऊ शकत नाही हे आपण पाहिलेलं आहे. मला प्रश्न हाच विचारायचा, समजा शर्वरी तू जर आजारी असशील, तू येणार नसशील, तर मग इव्हेंटवाल्यांनी काय करायचं? नाही, आजकाल काय आहे, इव्हेंटमध्ये जर वंदना होणार नसेल ना, तर डॉक्टर निलेश सावंतचं निवेदन नक्की असतं. त्यामुळे सुरुवात तशी झाली ना तरी लोकांना आवडतेच. माझं निवेदन आजपर्यंत लोकांना जेवढं आवडलं नसेल ना, तेवढं आता इथून पुढे आवडेल. का माहितीये का? कारण पुण्यातल्या लोकांनी पावती दिली ना, ते मग खरं असतं. ती आज मला मिळालेली आहे. शर्वरी, विनोदाचा भाग वेगळा. या सिनेमात तुझी एक वेगळी व्यक्तिरेखा आहे, जे आल्यास तू सांगितलंस. तर साधारण काय आहे ती भूमिका? काय घडतं? मला ज्यावेळेला प्रवीणने विचारलं की तू रशिदा हे कॅरेक्टर करशील का या चित्रपटातलं, जी पाकिस्तानातनं आलेली एक अतिरेकी आहे, तर मी 10 वेळा प्रवीणला विचारलं की तुला नक्की मलाच विचारायचा आहे ना हा रोल? तू अतिरेकी, आणि परत त्यांनी असं सांगितलं की तुझ्या अंडर 2 जण असणार, म्हणजे तू त्यांची बॉस. हे म्हटल्यावर मी म्हटलं, याला कुठल्या ह्याच्यात न वाटलं असं अँगलमधनं की मी बॉस कोणाची तरी होऊ शकेन आणि अतिरेकी एवढ्या सशक्तपणे करू शकेन की नाही, किंवा काय निगेटिव्ह कॅरेक्टर. पण माझ्यासाठी पण ते आव्हानात्मक होतं आणि त्याचा विश्वास होता पूर्णपणे, म्हणूनच मी ते साकारू शकले. क्या बात. आज गश्मीर इथे आलेला आहे आणि त्याची नृत्यकला सगळ्यांनाच माहिती आहे. पण काय, आज दुसरे हिरो पण शेजारी बसलेत, बाबा बसलेत. तर जरा मला असं बघायचं आहे की गश्मीर आणि बाबा जर थोडे एखाद्या स्टेपवर थिरकले तर काय गंमत येईल. माझा प्रांत एक झलक आम्हाला, आम्ही पण जॉईन करू सर तुम्हाला. गश्मीर शिकवेल आम्हाला.